दिवसा तर तो चांगला झाला, पण त्या रात्रीचं स्वप्नात येणारं भूत काही थांबलं नाही. 2-3 दिवस असंच केल्यानंतर ते भूत स्वप्नात येत आहे म्हणजे तो घाबरायचा खूप. मग परत तो सद्गुरूंकडे गेला आणि सद्गुरूंना सांगितलं की अरे हे कळत नाही मला, ते रोज रात्री भूत माझ्या स्वप्नात येतं, मला फार भीती वाटते, काहीतरी करा. सद्गुरू म्हणाले असं, आता मात्र याचा कायमचा बंदोबस्त ह्या भूताचा केला पाहिजे आणि आता मी तो कायमचा बंदोबस्त करणार आहे, तू काही याची काळजी करू नको, फक्त मी सांगतो तो उपाय कर. काय करायचं म्हणे, मी पण आज तुझ्या स्वप्नात येतो. सद्गुरूंनी काय सांगितलं, मी पण आज तुझ्या स्वप्नात येतो, फक्त तू काय करायचं, रात्री झोपताना दोन्ही तळ हाताला काजळ लावून झोप, काजळ लावून झोप. आणि ते भूत तुझ्या स्वप्नात आलं ना, मी तिथेच असेन, मी तुला दिसलो ना की भूताच्या तोंडाला काळं फासून टाक, बाकीचं मी पाहून घेतो काय करायचं ते. जसं सद्गुरूंनी सांगितलं तसंच अगदी त्यांनी केलं. स्वप्नामध्ये झोपताना हाताला काळं लावलं, स्वप्नामध्ये भूत आलं, सद्गुरू शेजारी उभे होते आणि भूताच्या तोंडाला पूर्ण काळं फासलं. सकाळी उठला एकदम फ्रेश, मी भूताला पळवलं, आता माझ्या पाठीमागे भूत नाही. इतकं त्याला फ्रेश वाटलं, इतकं त्याला चांगलं वाटलं, सकारात्मक त्याला वाटलं. तो उठला तसा काही न आवरता सद्गुरूंच्या भेटीला गेला. इतकं चांगलं मला वाटलं, तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये आले, मी भूताचं तोंड काळं केलं, आता माझ्या पाठीमागे भूत लागणार नाही, मी एकदम आता सकारात्मक झालेलो आहे, तुम्ही जसं सांगितलं तसंच मी केलं. सद्गुरू म्हणाले हो मी बघतोय. तो म्हणाला कसं काय? म्हणे अरे तुझंच तोंड काळं झालेलं आहे. त्याला ज्यावेळेस आरसा दाखवला सद्गुरूंनी त्यावेळेस तोंड त्याचंच काळं झालेलं होतं. म्हणजे मागे लागलेलं भूत हे कोण होतं, तर तो स्वतःच होता. बंध म्हणजे काय? दत्तात्रेयांनी ही गोष्ट का सांगावी मातेला? तिथे दुसरा नसताना सुद्धा दुसरा कोणीतरी आहे अशी कल्पना करून तो घाबरला, हा बंध आहे. आणि दत्तात्रेय म्हणतात मातेला की बंध नावाची गोष्ट एखाद्याच्या आयुष्यात यावीच का? दुसरा हा जर दुसरा नाहीच आहे, माझ्यामध्येही भगवंत आहे आणि त्याच्यामध्येही भगवंत आहे, माझ्यामध्ये पण ते ब्रह्मतत्व आहे आणि त्याच्यामध्ये पण ते ब्रह्मतत्व आहे, दोघांच्याही मध्ये ब्रह्मतत्व असल्यानंतर दुसरा ही ओळखच राहत नाही. आणि दुसरा ही जर ओळख संपली तर बंधातनं मुक्त होता येतं. म्हणजे परत हे उत्तर कशावर येत आहे? समदृष्टीवर येत आहे. समदृष्टी, मी कोण आणि समोरचा कोण, ही जी ओळख आणि याची जी समजूत आपल्या मनामध्ये पक्की झालेली असती, बुद्धीमध्ये पक्की झालेली असती, तिथे दत्तात्रेयांना हे उत्तर द्यायचं. आता ह्या बंधातनं मुक्त केव्हा होता येईल? केव्हा समोरचा मी भगवंत मानू शकेन? कर्मातनं मुक्त झालं तर. सिद्ध सिद्धांत पद्धती नावाचा एक गोरक्षनाथांचा फार प्रभावी ग्रंथ आहे. ह्या सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये गोरक्षनाथ म्हणतात यत् कर्मम तत् बंधनम. बंधाचं कारण काय? आपल्याला बंधनात असल्यासारखं का वाटतं? आपल्या कर्मांमुळे. आपण जे कर्म करतो त्याच्या फळामध्ये आपण अडकतो, त्या कर्मामध्ये आपण अडकतो, म्हणून ते बंधन सांगितलेलं आहे गोरक्षनाथांनी सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये. यत् कर्मम तत् बंधनम. आपलं जर कर्म आपण सोडलं, आपलं जर कर्म आपण सोडलं, आपल्या ठायी असलेल्या चुकीच्या वृत्ती जर आपण सोडल्या, तर आपण ह्या बंधनातनं मुक्त होऊ शकतो. हे प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे. दत्तात्रेय सुद्धा हेच सांगतात की कर्मातनं मुक्त जर व्हायचं असेल तर तुम्हाला समदृष्टी असली पाहिजे. तुम्हाला जगाकडे एका समदृष्टीने बघता आलं पाहिजे. दुसरा हा दुसरा नाहीच ही समजूत तुमच्या बुद्धीमध्ये स्थिर झाली पाहिजे. एक संत चरणदास म्हणून आपल्याकडे फार थोर संत होऊन गेले. संत चरणदास नाव कदाचित आपल्याला नवीन असेल, पण यांनी विपुल लिखाण केलेलं आहे. हे एक उदाहरण देतात. हे म्हणतात की
काग कर्म सब छोडी होय हंसा गती. कावळ्याने जर आपलं कर्म करायचं सोडलं ना तर त्याचा पण हंस होऊ शकतो. काग कर्म जब छोडी तब होय हंसा गती. तृष्णा आस जलाये, तृष्णा आस जलाये सोयी साधू गती. मनुष्याला जर साधू गतीने जर प्रवास करायचा असेल तर आस आणि तृष्णा सोडली पाहिजे. बंधनात्न मुक्त होण्याचा ह्या संत चरणदासांनी फार छान उपाय सांगितलेला आहे. आस आणि तृष्णा सोडा. आस आणि तृष्णा. कर्म दैवी करण्याचे अनेक उपाय भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेले आहेत. आपण काल का परवाच बघत होतो, ब्रह्मण्याधाय कर्माणी 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्रमिवांभसा. पाण्यामध्ये जसं कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे जर आपल्याला बंधनातनं मुक्त राहायचं असेल तर ब्रह्मण्याधाय कर्माणी, ब्रह्मसमर्पण वृत्तीने कर्म झालं पाहिजे. अनेक उपाय भगवद्गीतेमध्ये आहेत. मन मना भव मद भक्तो मद्याजीमान नमस्कुरुम, हा पण एक उपाय सांगितलेला आहे. अनेक उपाय आहेत. त्यामुळे बंध म्हणजे काय याचं उत्तर जे दत्तात्रेयांनी दिलं ते समदृष्टी, दुसरा नाही, तो भगवंतच आहे. हेच याचं उत्तर आहे. आणि ही जर दृष्टी मिळवायची असेल तर संत चरणदासांनी जसं सांगितलं तसं आस आणि तृष्णा सोडा. आस तृष्णा जलाये सोयी साधू गती. म्हणजे मग आपण साधू होऊ, संत होऊ. आणि संत साधू सगळ्या बंधनातनं मुक्त झालेले असतात, म्हणूनच त्यांना संत म्हणतात, म्हणूनच त्यांना साधू म्हणतात. आता पुढचा प्रश्न, बंध म्हणजे काय याचा पुढचा प्रश्न ओघानेच मातेने विचारून टाकलेला होता. मग मुक्ती म्हणजे काय आम्हाला सांगा, मोक्ष म्हणजे काय आम्हाला सांगा, मुक्त कोण? परत एकदा, एकात्म भाव ज्याच्याकडे आहे तो मुक्त, हेच सांगितलेलं आहे दत्तांनी. निर्विकल्प समाधी, एकात्म दृष्टी. दत्तात्रेयांनी जो नेमका शब्द वापरलेला आहे तो एकात्म दृष्टी हा शब्द आहे मोक्षासाठी. एकात्म दृष्टी नसणे म्हणजे बंध आणि एकात्म दृष्टी असणे म्हणजे मोक्ष.